Thank you, sir. Yes. Good afternoon, sir. Good afternoon. बसा. Thank you. थोडक्यात परिचय द्या आपण. नमस्कार, माझे नाव किरण लक्ष्मण ढेळे. मी मुक्काम पोस्ट टेळेवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून आलेलो आहे. माझं 10वी शिक्षण कैलास विद्या मंदिर राहू या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये मला 86.73 एवढे टक्के मिळाले. त्यानंतर डिप्लोमाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी CWIT पुणे येथे ॲडमिशन घेतले. त्या ठिकाणी 74.45 एवढ्या गुणांसह उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी पदवीसाठी BE इलेक्ट्रिकलसाठी JSKच्या PSRTR त्या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं होतं. त्या ठिकाणी 6.94 CGPA घेऊन उत्तीर्ण झालो. त्यानंतर सर 2 ते 3 महिने जॉब केलेला आहे आणि कोरोना लागल्यानंतर मी MPSCच्या अभ्यासाकडे वळलो. जॉब का सोडला मग? जॉब सर त्यावेळेला ज्यावेळेला MPSCचा अभ्यास सुरू केला आणि कोरोना लागला होता त्यामुळे घरी होतो आणि अभ्यास सुरू केल्यानंतर मला MPSC म्हणजे काय असतं ते समजलं. PSI वगैरे हे पद जे काय त्याचे काम काय असतात, काय त्याच्याबद्दल मला माहिती कळाली. मला असं वाटतं की जर आपल्या समाजामध्ये जर सकारात्मक बदल घडून आणायचे असेल तर आपण आपल्यासारख्या तरुणांनी PSI त्यापेक्षा किंवा आपल्या प्रशासनामध्ये सर्वांनी यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की PSI हे पद असं आहे की सर्वसामान्य जनता आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी सेवा करण्यासाठी चांगला वाव आहे, संधी आहे. त्याला चांगला पगार आहे, अधिकार आहे, सन्मान आहे आणि अधिकार चांगले असल्यामुळे आपण बदल जे सकारात्मक घडू शकतो त्यासाठी या पूरक बाबी आहे. म्हणून मला असं वाटतं PSI हे पद त्यासाठी माझं आकर्षण वाढलं म्हणून मला PSI हवं असं वाटतं. PSI जास्त करून गुन्हेगारी लोकांसोबत जास्त त्यांचा संपर्क येतो पोलिसांचा आणि त्यांचे विचार सोबत जशा राहती संगती तसे विचार जुळती असं म्हटलं जातं. मग आपलं जर सगळं गुन्हेगार परिवार आपल्या आजूबाजूला असेल तर त्यांचे कालांतराने विचार सुद्धा तसे होतात. सर तुम्ही कोणती समाजसेवा कराल? गुन्हेगारांची कराल का कशी कराल? नाही सर, सर्वसामान्य जनतेचे ज्यांच्यावरती जे आपल्याकडे काहीतरी न्याय रोडली वागतात पोलीस असं सर्वसामान्य जनता आजही घेतच नाही ना. आणि पोलीस स्टेशन मध्ये जायला आजही सर्वसामान्य व्यक्ती घाबरतात. आणि मग जर सर्वसामान्य व्यक्ती पोलीस स्टेशनला जर कोणी एखाद्याला गेला, सध्याच्या परिस्थितीचा विचार जर आपण केला तर कोणी जायला तयार होत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला अडचण येईल ना. सर मला असं वाटतं याच बाबींमध्ये आपण सकारात्मक बदल करून आणू शकतो. कारण की पोलाइटनेस हा खरंच गरजेचा आहे. रूटनेस हा पोलिसांचा सर्वसामान्य सोबत जो वागणूक आहे ते आपण सर्वांनी बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आणि जर आपण व्यवस्थित म्हणजे पोलाइटनेस जर त्यासाठी जागृती करून घेतली किंवा प्रशिक्षणादरम्यान आपण जास्त त्यावरती भर दिला तर मला असं वाटतं की बदल होऊ शकतो. आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या मनामध्ये आदरयुक्त भीतीयुक्त आदर असतो. मला असं वाटतं की जास्त रूटनेस पेक्षा भीतीयुक्त आदर हा असतो आणि तो गरजेचा पण आहे. बर, मला तर दुसरी बाजू असे सांगा की इकडे ठीक आहे पोलिसांचं तसं रूटनेस वगैरे आहे, पण पोलिसांनाही सध्या ताणतणाव जास्त आहे. आणि पोलिसांना जर ताणतणावातून मुक्त व्हायचं असेल तर शासनाने त्यांच्यासाठी काय उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतं? शासनाने त्यांच्यासाठी वेळोवेळी समुपदेशन कार्यक्रम आयोजन करायला हवे. वेगवेगळे मेडिटेशन यासारखे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायला हवे. जास्तीत जास्त त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एखादी संस्था किंवा एखादं स्ट्रक्चर तयार करायला हवं काही त्या जेणेकरून त्या आपल्या समस्या दुसऱ्यांपर्यंत पोहोचवेल, त्यावरती काय ना काहीतरी तोडगा किंवा आपण त्यावरती मार्ग काढू शकतो. त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये सध्या भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्या 3 होत्या पुणे जिल्ह्यात. सध्याला सर्वात मोठं ट्रॅफिक ही एक समस्या आहे. दुसरं म्हणजे वाढते गुन्हेगारी, कोयता गँग यांसारख्या. तिसरं म्हणजे काल परवाच उदाहरण पाहिलं ड्रग्सचं प्रमाण जे आहे ते सुद्धा जास्त प्रमाणात वाढलेलं आहे असं मला वाटतं. बर, आता कोयता गँग जो प्रकार आहे गुन्हेगारीचा तो पुण्यामध्ये जास्त प्रकार आहे. पुण्याची गुन्हेगारी त्यासाठी प्रख्यात आहे. पण त्याला राजकारणात सपोर्ट असतो, राजकारणी लोकांचा त्यांना बळ असतं असं म्हटलं जातं. मग ते बळ कमी होण्यासाठी पोलीस यंत्रणेने काय उपाययोजना करावी? पोलीस यंत्रणेने काटेकोरपणे जे ते गुन्हेगारी वगैरे असतात सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणे प्रभावीपणे करायला हवा. काही वेळेला गुन्हेगारांचं प्रमाण सोशल मीडियाचा
वापर जास्त वाढल्यामुळेही त्याचं प्रमाण वाढत आहे. अशा वेळेला त्यासाठी व्यवस्थित अशी उपाययोजना करायला हवी. सोबतच जो कोणी अशा गुन्हेगारांना प्रवृत्तींना सपोर्ट करत असेल तर त्यांनाही एकदा म्हणजे समजावून सांगायला हवं की अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे सपोर्टमुळे तर समाजामध्ये गुन्हेगारी वाढते, ही चांगली गोष्ट नाही. आपल्या सर्व गोष्टींसाठी म्हणजे अशा सपोर्ट केल्यामुळे आपली प्रतिमा कायम होऊ शकते, कलंक लावू शकतो असं माझं म्हणणं. बरं, किती कट ऑफ आहे आपलं? सर 121.50. आणि तुमचं रेट कितीच आहे? 7.5 मार्काचा आहे. 7.5 मार्क. आता धनगर समाज, महाराष्ट्रातील धनगर समाजाचं बहुतुल्य म्हणजे जिथं बहुसंख्य लोक आहेत असे जिल्हे कोणते? सर नगर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे. या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. धनगर समाजासाठी कोणत्या महामंडळाची स्थापना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे? त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या विकासासाठी असं काही महामंडळ स्थापन केलंय का महाराष्ट्र सरकार? महामंडळाचं नाव माहित नाही एक्झॅक्टली मला, परंतु महामंडळ आहे हे नक्की आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजातून निवडून आलेले किती आमदार आहेत? निवडून आलेले शब्द माझं लक्षात घ्या. निवडून आलेले, सॉरी सर मला त्याबद्दल सांगता येत नाहीये, परंतु नेते मंडळी सांगू शकतो. नेते नाही, मला निवडून आलेले आमदार हा विषय होता. एक्झॅक्ट मला म्हणजे सांगता येत नाही, निवडून आले किंवा पडलेले आहेत त्यामुळे. बरं, ठीक आहे. धनगर समाजाला शेड्यूल ट्राईब मधून आरक्षण द्यायला पाहिजे होतं का? सर हा एक न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. मी आरक्षण तज्ञ नाहीये आणि सध्याला हा विषय खूपच सगळीकडे वादग्रस्त ठरत चाललेला आहे. परंतु तरीही धनगर या जातीमध्ये मी समाविष्ट असल्यामुळे मी धनगर समाजाला आरक्षण एसटी मध्ये असावं यासाठी मी समर्थन करतो. मग तुम्ही पोलीस अधिकारी झाल्यानंतर जर तुमचा समाजाचा एखादा आरोपी आला, एखादा ग्रीव्हन्स त्याने तुमच्या समाजाच्या विरुद्ध एखाद्या व्यक्तीविरुद्ध केलेले असतील तर तुम्ही त्या समाजाचा घटक म्हणून ते डायल्यूट करण्याचा प्रयत्न करावा असं त्यातून सिद्ध होतं. याकडे तुम्ही कशी बघता? सॉरी सर, मी धनगर समाज आरक्षणासाठी मी सपोर्ट केलेला आहे, मी गुन्हेगारीसाठी सपोर्ट केलेला नाही. कोणीही असला माझ्यासमोर कोणत्याही जातीचा असला सर्व काही समान आहे सर. तो त्या दृष्टीने सर्व काही समान या दृष्टीनेच मी सगळ्यांकडे पाहिजे. पण तुम्ही एक आता प्रशासकीय अधिकारी आहे, तिथं तुम्हाला जात धर्म ही परंपरा नको आहे. म्हणजे तुम्ही जातीपातीच्या जे सध्या राजकारण चालू आहे त्याला भरणा देण्याचं काम, मुठमाती टाकण्याचं काम तुम्ही करतात असं म्हणता येणार नाही का मला? सर माझं असं म्हणणं आहे, जर सर्व काही होतं म्हणजे जर भरणा देत असं मी यासाठी मी म्हटलेलं नाहीये, परंतु मला असं वाटतं की आरक्षण हा विषय घाबरू नका तुम्ही, एकदम तुमचे विचार मी मानतो आता तुम्ही थोडा आता पस्तीत झालेला आहे. कारण पोलीस अधिकारी हा कोणत्या जाती धर्माचा नसतो, तो कायद्याचा असतो. मग तुम्ही जर समर्थन करत असाल तर तुम्ही कायद्याचं अवहेलना करतात असं तुम्हाला वाटत नाही का? सर मग त्या ब्रीच ऑफ ट्रस्ट ऑफ लॉ असं म्हटलं जातं. सर मी काम करत असताना मी जातीपाती या सर्व गोष्टींना आम्ही प्रश्न तोच विचारला तुम्हाला, त्याच्याविषयी तुमचं मत काय? त्यासाठी कायद्याच्या व्यक्ती ज्याच्याकडे लॉ अँड ऑर्डर असते, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, त्यांनी जर एका व्यक्तीचं समर्थन केलं तर जाती ठीक आहे, त्यांना आस्था वगैरे असेल तो त्याचा अभिव्यक्ती वाढेल, पण तुम्ही त्याच खुर्चीवर बसून त्याचं समर्थन करू शकत नाही सर. तुम्ही मी करणार नाही सर. ते चुकीचं आहे का असं? हो नक्की, जर मी करत असेल तर ते चुकीचं आहे. जर तुम्ही कायद्यात राहून तुम्ही त्या पदाला राहून जर काही बाबी चुकीच्या करत असाल तर तुमच्यावर शासनाने काय ऍक्शन? कारवाई करायलाच हवी. जर मी चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणे कारवाई करायला हवी. ओके, थँक्यू सर. हॅव अ नाईस